तर हयातीचा दाखला मोबाईलच्या सहाय्याने काढण्यासाठी बेनिफिशरी सत्यापन ॲप व आधार फेस आरडी हे दोन ॲप्स प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून घ्यायचे आहे। डाउनलोड केल्यानंतर ओपन करून इथे आल्यानंतर बघा, इथे प्रोसेस फॉर डिव्हाइस रजिस्ट्रेशन या खाली जो ऑप्शन दिसत आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। तर इथे आल्यानंतर इथे आधार नंबर आणि मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे। तर हा मोबाईल नंबर आणि आधार नंबर म्हणजे कोणाचाही टाकू शकता, ज्यांचा मोबाईल असेल किंवा जो कोणी त्यांचं अदर व्यक्ती काढून देणारा असेल त्यांचा आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर इथे टाकू शकता। मोबाईल नंबर आणि आधार नंबर टाकल्यानंतर रजिस्टर या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। आपल्या मोबाईलवर जो ओटीपी येईल तो ओटीपी आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे। ओटीपी टाकल्यानंतर इथे सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे। तर इथे आल्यानंतर इथे इंटर युअर नेम, अदर जो व्यक्ती आहे, जो काढून देणारा व्यक्ती आहे, त्यांचं इथं आधार कार्डवर जसं नाव आहे तसं नाव इथे टाकायचं आहे। यापैकी आपल्याला एक सिलेक्ट करायचं आहे। तर सेल्फ अँड फॅमिली हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि या चेकबॉक्सवर आपल्याला टिक करायचं आहे आणि स्कॅन या बटनवर क्लिक करायचं आहे। रजिस्ट्रेशन झाल्यानंतर इथे या महाराष्ट्र या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचे आहे। त्यानंतर इथे सोशल सिक्युरिटी पेन्शन यावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर बेनिफिशरी व्हेरिफिकेशन यावर क्लिक करायचे आहे आणि आता ज्या व्यक्तीचा हयातीचा दाखला काढायचा आहे त्यांचा आधार नंबर इथे टाकायचा आहे आणि इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर या चेक बॉक्सवर टिक करून घ्यायचे आहे आणि सबमिट या बटनवर क्लिक करायचे आहे। आणि त्यानंतर त्या व्यक्तीचा आधारला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर ओटीपी येईल, तो ओटीपी इथे टाकून घ्यायचा आहे। ओटीपी टाकल्यानंतर इथे सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर बेनिफिशरी व्हेरिफिकेशन झालेलं आहे। तर आता या चेक बॉक्सवर क्लिक करून घ्यायचे आहे आणि स्कॅन या बटनवर क्लिक करायचे आहे। त्यानंतर आधार फेस आरडी ॲप्स ओपन होईल। इथे परमिशन मागेल तर आपल्याला परमिशन द्यायची आहे। त्यानंतर इथे फेस ऑथेंटिकेशन बद्दल माहिती येईल, ती माहिती आपल्याला समजून घ्यायची आहे। तर त्यानंतर या चेक बॉक्सवर टिक करून प्रोसेस या बटनवर क्लिक करायचे आहे। प्रोसेस या बटनवर क्लिक केल्यानंतर फेस ऑथेंटिकेशन साठी आधार फेस आरडीचा कॅमेरा ओपन होईल आणि आता ज्या व्यक्तीचा हयातीचा दाखला काढायचा आहे त्या व्यक्तीचा चेहरा आपल्याला स्कॅन करायचा आहे। तर त्यासाठी चेहऱ्यावर उजेड असला पाहिजे आहे आणि डोळे चालू बंद करायचे आहे। तर आता हा हयातीचा दाखला तयार झालेला आहे। तर हा तयार झालेला हयातीचा दाखल्याचा आपल्याला स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे व स्क्रीनशॉट काढल्यानंतर त्याची प्रिंट काढून हयातीचा दाखला व संबंधित कागदपत्र तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये द्यायचे आहे। तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्याच मोबाईलने हयातीचा दाखला स्वतः काढू शकता। तर धन्यवाद, जय हिंद।